सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। आजच्या धावपळीच्या जीवनात तणाव आणि बैठा जीवनशैलीमुळे अनेक आरोग्य समस्या वाढत आहे। या समस्या टाळण्यासाठी दररोज किमान अर्धा तास व्यायाम करणे आवश्यक आहे। व्यायामामुळे तुमचे शरीर तंदुरुस्त राहते आणि तुमचे मानसिक आरोग्यही सुधारते असे मध्ये म्हटले जाते। राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त शिखरेवाडी मैदानावर डबल बार व सिंगल बारचे आज उद्घाटन करण्यात आले। जॉगर्स पार्क व क्रीडाप्रेमींच्या मागणीची शिवसेना सहसंपर्क प्रमुख गणेश राजाभाऊ कदम यांनी दखल घेत स्वखर्चाने उपलब्ध करून दिले। संतुलित आहार, पुरेशी झोप आणि तणावमुक्ती यांसोबत व्यायाम करणे आरोग्याची गुरु केली आहे। हाच मंत्र डोळ्यासमोर ठेवून गणेश कदम यांनी शिखरेवाडी मैदानावर आवश्यक असलेले डबल बार व सिंगल बार उभारून आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे। शिखरेवाडी मैदानावर नियमित खेळण्यासाठी व व्यायामासाठी युवा पिढीसह ज्येष्ठांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो। त्यामुळे या ठिकाणी साहित्य अपुरे पडत होते। तात्काळ दखल घेऊन साहित्य उपलब्ध करून दिल्याबद्दल जॉगर्स पार्क क्रीडाप्रेमी गणेश कदम यांचे धन्यवाद करून आभार मानले। या उद्घाटनाप्रसंगी राजेश वाघ, ॲडव्होकेट हेमंत गायकवाड, विकास पगारे, विजय काळे, डॉक्टर मंगेश पाटील, संतोष जाधव, दिलीप शर्मा, रवी गवळी, यश बच्छाव, निकेश पाटील, नितीन दिघे, प्रसन्न कदम, मच्छिंद्र चव्हाण व रुपेश निकाळजे आदी व्यायामप्रेमी उपस्थित होते। आज राष्ट्रीय क्रीडा दिन आहे। सर्वप्रथम सर्वांना राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। या क्रीडा दिनाच्या निमित्ताने गेल्या अनेक दिवसापासूनची मागणी जॉगर्स ग्रुपची होती की शिखरेवाडी मैदान या ठिकाणी डबल बार आणि सिंगल बार असावा। त्याच्या माध्यमातून वाघ सर असतील, आमचे मार्गदर्शक हेमंत गायकवाड असतील, डॉक्टर साहेब असतील, विकासजी पगारे असतील, विजय काळे असतील, संतोष जाधव असतील, सर्वांनीच अनेकांचे नावं शर्माजी असतील, अनेकांची नावं या ठिकाणी मी कवी सर असतील, अनेक जण आहेत त्यांची नावं नितीन भाऊ गायकवाड असतील, सर्वांनी या ठिकाणी मागणी केली होती की खऱ्या अर्थाने हा देश तरुणांचा देश म्हणून भविष्यात ओळखला जाणार आहे। संपूर्ण जगामध्ये तरुणांची संख्या जास्त आहे भारतामध्ये, आणि या तरुण जर टिकला तर देश टिकला असं आपण म्हणतो। पण त्या तरुणांसाठी त्याची पिढी घडण्यासाठी या ठिकाणी खऱ्या अर्थाने डबल बार आणि सिंगल बारची या ठिकाणी गरज होती, आणि ती गरज ओळखून सर्वांच्या मागणीला त्या ठिकाणी पाठिंबा देऊन आज या ठिकाणी राष्ट्रीय क्रीडा दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी आज डबल बारचं आणि सिंगल बारचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे। मी मनापासून कौतुक करतो जॉगर्स ग्रुपचं की असे ग्रुप्स खूप गरजेचे आहे की जे तरुणांसाठी काम करतात। स्वतः तर व्यायाम करतातच, स्वतःची ते हेल्थ सांभाळतातच, परंतु ते तरुणांसाठी काम करतात, विद्यार्थी घडवण्याचं काम करतात। या ठिकाणी सर्व सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक आणि विविध डॉक्टर सहकार क्षेत्रातील सर्व दिग्गज या ठिकाणी आहेत, आणि सर्व मंडळी जी आहे ही सर्व वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करूनसुद्धा आपला सकाळचा वेळ हा व्यायामासाठी देतात, आणि खऱ्या अर्थाने एक आदर्श समाजासमोर ते ठेवतात। हे खरंच एक प्रेरणादायी त्यांचे विचार जर आपण ऐकले तर आपल्या लक्षात येतं की काम कशा पद्धतीने केलं पाहिजे आणि कामाची व्याप्ती कशी असली पाहिजे हे यांच्या सर्व आज या गोष्टीतून लक्ष येतं, आणि म्हणून त्यांच्याच माध्यमातून त्यांच्याच मागणीनुसार आज या ठिकाणी डबल बार सिंगल बार या ठिकाणी उभा राहिलेलं आहे। हे खरं श्रेय त्यांचंच आहे, आपण फक्त एक निमित्त मात्र आहोत एवढं त्या ठिकाणी सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज शिखरेवाडीतील आपल्या मैदानात बरेच उपक्रम या ठिकाणी राबवले जातात। त्या माध्यमातून विजू काळे आणि आपले सगळे मित्रपरिवार, रवी, वकील साहेब, डॉक्टर साहेब यांची बऱ्याच दिवसाची मागणी होती, विकास यांची बऱ्याच दिवसाची मागणी होती की तिकडच्यासारखा या ठिकाणी पण डबल बार व्हावा, सिंगल बार व्हावं, आणि गणेश भाऊंकडे त्यांनी मागणी केली होती। गणेश भाऊंनी ती मागणी लगेच त्यांना सांगितलं की मी तुम्हाला एक 8 दिवस 10 दिवसात बसवून देतो म्हणून, आणि त्यांनी त्याप्रमाणे हे सिंगल बार आणि डबल बार बसवून दिलेलं आहे। त्याबद्दल मी आपल्या सर्वांतर्फे त्यांचे आभार व्यक्त करतो आणि थँक्यू म्हणतो त्यांना। धन्यवाद। जो काय उपक्रम राबवत आहे गणेश भाऊ, खरं त्यांचे हार्दिक स्वागत केले पाहिजे। पुढे पण फ्युचरमध्ये त्यांनी असे मोठे मोठे उपक्रम राबवा हीच आपण ईश्वरच्यांनी त्यांच्या हातातून कार्य घडव हीच आपण इच्छा असेल। परिसरातील शिखरेवाडी मैदान आज हे खेळाडूंचं प्रथम म्हणजे पहिली पसंती असलेलं मैदान आहे, आणि इथे काही गोष्टींचं खरंच कमतरता भासत होती। गणेश भाऊ मागच्या बऱ्याच वर्षापासून मैदानात येतात, त्यांनी मित्रपरिवारही खूप मोठा जोडलेला आहे, आणि ह्या दोन ज्या गोष्टी आज इथे त्यांनी लावल्या ह्या बाजूला अत्यंत गरजेचं आहे, कारण की काही व्यायाम म्हणजे गेट जसं त्या शिखरेवाडीला 2 गेट, एक तिकडचं आहे आणि एक इकडचं आहे, तर व्यायाम करण्याला कसं आहे, गाडी जर तिकडे लावली तर तो तिकडेच करणार,
इकडचा व्यक्ती तिकडे जाणार मग करणार ते थोडं उलटं पडायचं. या दोन गोष्टी इथे अत्यंत गरजेच्या होत्या आणि हे गणेश भाऊंच्या स्वतः लक्षात आलं का ते स्वतःही व्यायाम करतात येतात. त्यांच्या लक्षात आल्यानंतर मग काही लोक बोलले की हे इकडं अपेक्षित आहे आपल्याला. तर गणेश भाऊंनी त्याची खूपच लवकर म्हणजे पूर्तता केली. म्हणजे मोस्टली राजकारणाकडे खूप वेळ सांगावं लागतं आणि त्याच्यात वर्षानुवर्ष जातात. गणेश भाऊंनी हार्डली ते 7-8 दिवसात केलं. त्यासाठी मी आमच्या सगळ्या व्यायामपट्टू आणि शिकरेवाडी जॉगर्स क्लबच्या वतीने त्यांचे मनपूर्वक धन्यवाद मानतो. शिकरेवाडी ग्राउंडवर माननीय गणेश भाऊ कदम यांनी आज डबल बार आणि सिंगल बार याचं उद्घाटन केलेलं आहे. बऱ्याच दिवसापासून शिकरेवाडी ग्राउंडवर आम्ही जे काही रोज व्यायाम करणारे व्यायामप्रेमी जे आहे, विजू भाऊ काळे असतील, डॉक्टर मंगेश पाटील असतील, शर्माजी असतील, रुपेश निकाळजे असतील, विकी पगारे असतील, सुधीर असतील, अशा सर्वांनी गणेश भाऊंकडे या डबल बार आणि सिंगल बारचं महत्त्व अधोरेखित केलेलं होतं आणि बऱ्याच दिवसापासून हा पाठपुरावा चालू होता. या पाठपुराव्याला खऱ्या अर्थाने आज यश आलेलं आहे आणि आमच्या सर्व शिकरेवाडी जॉगर्स ग्रुपतर्फे व्यायामप्रेमीतर्फे मी आज गणेश भाऊ कदम यांचे हार्दिक आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद. थँक्यू. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक.